नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आबा. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहेत विद्यार्थी क्लब. महाराष्ट्रात शिक्षणात मोठा बदल. शाळेत नवी क्रांती, विद्यार्थ्यांना मिळणार खरं व्यासपीठ. ह्या विषयावर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर चला आपण बघू डिटेलमध्ये. मोबाईल सोडून मुलं आता क्रिएटिव्ह होणार. सगळ्यात आधी मला हा एक प्रश्न पडतो की आपल्याला शाळा म्हटलं की काय आठवतं? शाळा म्हटलं की आपलं बालपण आठवतं. तुमचा बी बालपणचा किस्सा काय आहे तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आपल्याला तर आपण गोट्या खेळूनच निघालो, पण आत्ताच्या मुलांसाठी क्लब सुरू झालेत. तर तेच क्लब म्हणजे काय आहे आणि कधीपासून सुरू झालेत आणि काय आहे विषय? महाराष्ट्रात कुठले कुठले शाळेत चालू झालेत आणि सर्वत्र कधी पसरणार आहेत, ह्या विषयावर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी क्लब विषयी आपण बोलतोय. तर चला बघू. तुम्हाला एका पेजवर घेऊन जातो आणि तुम्हाला समजून सांगतो. चला बघू आता विद्यार्थी क्लब. मुलं फक्त पुस्तकात अडकून राहू नये, त्यांचं खरं टॅलेंट बाहेर यायला हवं, हाच विचार महाराष्ट्र सरकारने आता प्रत्यक्षात आणलाय. बघा, आपण पहिलं फक्त पुस्तक अभ्यास, त्या सरांच्या छड्या, उलट्या हातावर छड्या खाल्लेल्या आठवते का तुम्हाला? आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने विचार केलेला आहे की मुलांचं टॅलेंट बाहेर यावं, फक्त पुस्तकात अडकून नाही राहावं, प्रत्यक्षात त्यांचं टॅलेंट बाहेर यायला पाहिजे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चेहऱ्या मोहराचं बदलणार आहे. तर राज्यात शाळांमध्ये विद्यार्थी क्लब अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आपल्या वेळेस विचार करा, जर आपल्या वेळेस जर असे क्लब वगैरे चालू झाले असते तर काय असतं? आपली थोडी पिढी जर अजून डेव्हलप झाली असते, अजून आपण थोडं पुढे असतो. पण ठीक आहे, जे आहे ते चांगले, जिथं आहे ते आपण सेफ आहे. तर आपल्या मुलांसाठी फायदा होईल त्या गोष्टीचा. चला आपण बघू पुढं. हा निर्णय 15 सप्टेंबर 2025 पासून लागू झाला आहे. बघा, हा नियम लागू झालेला आहे 15 सप्टेंबर पासून. पण आता कुठं कुठं झालाय आणि काय झालंय आणि कोणत्या यांनी चालू केलाय हे उपक्रम, कुणी राबवलाय हा बघू ना. स्टेट केमिकल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात 34 शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून हा क्लब सुरू झालेला आहे. बघा, राज्यामध्ये 34 शाळांमध्ये हा प्रोजेक्ट ट्रायल म्हणून सुरू आहे म्हणायचे थोडक्यात. पुढील काही महिन्यात सर्व शाळांमध्ये टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे. विचार करा, जर हा क्लब असे आपल्या शाळेमध्ये आले तर आपल्या मुलांचा किती फायदा होईल. म्हणजे सरकार निर्णय घेत आहे त्या चांगल्यासाठीच घेत आहे म्हणायचं. आपली मुलं प्रगतीच्या दिशेने जाणार आहेत. तर आपण बघू आता की क्लबचे काय काय प्रकार आहेत बाबा. क्लब म्हणजे नेमकं काय? क्लब मध्ये काय कॅटेगरी येते आपण बघू. त्या क्लब मध्ये फक्त अभ्यास नाही, विविध क्षेत्रांमध्ये मुलांना सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. बघा, त्या क्लब मध्ये मुलांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. तर त्याच्यानुसार बघू आपण. आर्ट आणि कल्चर, आर्ट आणि कल्चर, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, खेळ आणि क्रीडा, पर्यावरण, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट. बघा, एवढे मध्ये प्रकार भेटणार आहे, त्या क्लबचे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा टॅलेंट वेगळं व्यासपीठ भेटणार आहे. आपल्या वेळेस आपल्याला व्यासपीठ काय होतं? कुस्ती, हे ते खेळ, खो खो, कबड्डी, ह्याच्यावर आपल्याला कुठलं व्यासपीठ भेटलेलं नाही. त्याच्यातच काही लोक मुलं प्रगत झाली, काही लोक असेच आहेत. आजवर शाळा म्हटलं की पुस्तके, होमवर्क, परीक्षा, मार्क्स, आपल्याला तर फक्त सरांच्या छड्या, गृहपाठ, हे ते एवढ्यावरच आपले दिवस निघून गेले. पण आताच्या विद्यार्थ्यांमध्ये बघा, क्लब चालू झाले, त्यांचं टॅलेंट त्यांचा पूर्ण बाहेर येणार आहे. असं एकही मुलगा राहणार नाही की त्याचं टॅलेंट लपला जाणार आहे आणि त्याचं वय निघून जाणार आहे, वेळ निघून जाणार आहे, असं नाही होणार. सगळं त्याचं टॅलेंट तो दाखवू शकतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मार्कशीट नाही. आणि कितीकदा पाहिलं, कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी आयुष्यात मोठं काहीतरी करतो, कारण त्याचं खरं टॅलेंट दुसऱ्या क्षेत्रात असतं. बघा, काही काही विद्यार्थी, आपण थोडक्यात तर आपलाच विषय बघा, आपलं टॅलेंट पुस्तकात दाखवलं आपण, त्याच्यामुळे आपण फक्त एक नोकरी घेऊ शकलो आणि बेटर लाईफ भेटली, मान्य आहे. पण जर आपलं टॅलेंट जो वेगळ्या दिशेने मांडायला आपल्याला जर व्यासपीठ भेटलं असतं तर आपण आज कुठेच कुठं असतो. तर ठीक आहे, आपल्या मुलांना ते फायदा आहे, चांगली गोष्ट आहे. पालकांसाठी ही मोठी आनंदाचीच बातमी, कारण मुले मोबाईल
मध्ये जेवढा वेळ घालत होते ते क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये वेळ देतील. त्यांना नवे कौशल्य मिळतील, आत्मविश्वास वाढेल आणि भविष्याची करिअरची नवी दारे उघडतील. बघा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण मुलं फक्त मोबाईल आणि मोबाईल मोबाईल आणि त्यातमध्ये असं झालेलं ह्या कोविड-19 मध्ये की पूर्ण अभ्यास त्या मोबाईल मध्ये. त्याच्यामुळे मोबाईल फक्त पाहण्यामध्येच मुलांचा वेळ जायचा, म्हणजे सोशल मीडियावरच वेळ जायचा. पण आता तसं नाही. आता मोबाईल पासून मुलं लांब होणार आहेत, कारण त्यांना तेवढं व्यासपीठ भेटणार आहे. त्यांना वेळ द्यायला भेटणार आहे, की त्यांना साबित करायला वेळ भेटणार. त्यामुळे घरीही त्यांच्या डोक्यात तेच विषय की आपल्याला शाळेत जाऊन हे करायचंय बाबा. त्याच्यामुळं मोबाईल पासून मुलं दूर होतील आणि पालकांना बी बरं वाटेल. तर आपण बघितलं आता की तुम्हाला प्रश्न होता की क्लब म्हणजे काय? तर क्लब म्हणजे वेगळं काही नाही. तर क्लब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे आणि व्यासपीठ आहे त्यांच्यासाठी. हे आता 34 शाळांमध्ये राबवलं गेलेलं आहे 2025 मध्ये. हळू-हळू सगळीकडे गावांच्या शाळांमध्ये हे येऊ शकते. त्यामुळे ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.